हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ब्युटी कॉर्नर. फर्स्ट टाइम आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर मी इथं टिश्यू कोणते प्रोडक्ट माझ्या ड्रेसला लागू नये म्हणून मी वापरत आहे. मेकअपला सुरुवात करताना पहिला आपण टोनर वापरायचं आहे. मी कॉटनवर घेऊन मग टोनर पूर्ण फेसवर अप्लाय करून देणार आहे. टोनरमुळे आपले पोर्स मिनिमाइज व्हायला मदत होते, त्यामुळे टोनर हे मस्ट आहे. त्यानंतर मी वापरत आहे किस ब्युटीचे आयब्रो अँड जेल आयलाइनर. हे अशा प्रकारे आहे. वरच्या बाजूला पावडर मिळेल आणि आतमध्ये जेल मिळणार आहे तुम्हाला. ब्राऊन कलरची पावडर मी इथं आयब्रो फिलिंगसाठी वापरते. तुमच्याकडे कोणताही फ्लॅट ब्रश असेल तर तुम्ही त्याच्यापासून आयब्रो फिल करू शकता. त्यानंतर थोडासा ब्लॅक पावडर शेड घेऊन मी आयब्रोच्या बॅक साईडला फिल करून घेते. इथे मी स्विस ब्युटीचे कन्सिलर घेत आहे. आयलिडवर अप्लाय करून घ्यायचं आहे. इथं मी ब्लेंडिंग करण्यासाठी छोटा ब्युटी ब्लेंडरचा वापर करत आहे. ब्युटी ब्लेंडर वेट करून मगच त्याचा वापर करायचा आहे. एकदम हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे. कन्सिलर लावल्यामुळे आपले आयशॅडो पॉपआउट होतात. ब्लेंड झालं हे चांगल्या प्रकारे. आता आपण त्याला लूज पावडर लावून घ्यायची. मी इथे मेबेलिन फिटमीची लूज पावडर वापरत आहे. माझा शेड नंबर आहे 20. इथे मी SFRचा हेटेड विथ लो हा आयशॅडो पॅलेट वापरते. ह्या आयशॅडो पॅलेटमध्ये तुम्हाला मॅट कलर, शिमर कलर आणि ग्लिटर तिन्ही तुम्हाला कलर मिळणार आणि ह्याचे कलर खूप छान आहेत. तुम्हाला आयशॅडो पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट करायचं झालं तर तुम्ही हा आयशॅडो पॅलेट घेऊ शकता. खूप छान आहे. क्रीजवर अप्लाय करायसाठी मी लाईट ब्राऊन कलर पिक करत आहे. तुम्ही जर आयली स्ट्रेच केली तर आयशॅडो चांगल्या प्रकारे अप्लाय होतात. हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर मी डार्क ब्राऊन शेड घेते. पण हलक्या हाताने अप्लाय करते. छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. कुठेही हार्श लाईन दिसतं का म्हणे. तर मला ब्राऊन कलर अप्लाय करून झालेला आहे. त्यानंतर हा मी मरून कलर घेते. आयलिडवर चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. आयशॅडो ब्लेंडिंगसाठी मी फ्लफी ब्रश यूज करते. त्याच्यानंतर मी याच आयशॅडो पॅलेटमधला हा ग्लिटर आयलिडवर अप्लाय करते. इथे मी वेट वाईपचा वापर करत आहे. जर आयशॅडोचा फॉलआउट झाला असेल तर ते वाईप करण्यासाठी मी वेट वाईप वापरते. आयलाइनरसाठी मी नावचं मी काजळ वापरते.
वॉटर लाईनला पण मी काजळ अप्लाय करून घेते. फेस मेकअप करायचा आहे तर आपण आता पहिला पॉन्ड्सची मॉइश्चरायझर क्रीम अप्लाय करूया. चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायची. मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे मर्ज झाली की आपण त्यानंतर अप्लाय करायचं आहे प्रायमर. मी ते इनसाइडचं प्रायमर अप्लाय करते. प्रायमर वापरल्यामुळे आपल्या स्किनवर मेकअप करायला इझी जातं. ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर प्रायमर हे जरूर वापरा, स्किप करू नका. प्रायमर चांगल्या प्रकारे अप्लाय झाले. आता आपण फाउंडेशन वापरू. मेबलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलं आहे. माझा शेड आहे 128. मला जेवढं फाउंडेशन हवं आहे तेवढं मी काढून घेते. फाउंडेशन डॉट डॉट करून अप्लाय करून घ्यायचं आहे. इथे मी चांगल्या प्रकारे फाउंडेशन अप्लाय करून घेतले आहे. वेट ब्युटी ब्लेंडर करून घेऊन त्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि मग तो वापरायचा आहे. डॅप डॅप मोशनमध्ये एकदम हलक्या हाताने ब्लेंडिंग करायचं आहे. फाउंडेशन चांगल्या प्रकारे ब्लेंड झालेलं आहे. नेकलाही फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. छोट्या ब्युटी ब्लेंडरनं डोळ्यांच्या खाली ब्लेंड करायचं आहे, नोजच्या साईडला. मेबलिन फिटमीची ग्लू पावडर वापरायची. क्रीज पडू नये म्हणून लगेच पावडर सेट करून घ्यायची आहे अंडर आयला. पूर्ण फेसवर पावडर अप्लाय करून घ्यायची. पावडर चांगल्या प्रकारे अप्लाय झाली आहे. त्यानंतर मी फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट वापरते. माझा शेड आहे नॅचरल 2. कॉन्टोरिंगसाठी मी अँग्युलर ब्रश घेतला आहे आणि आयशॅडो पॅलेटमधला ब्राऊन कलर मी कॉन्टोरिंगसाठी वापरते.
चांगल्या प्रकारे ब्लेंड करायचं आहे. कोठी हार्श लाईन दिसायला नको. नोज कॉन्ट्रोलसाठी मी छोटा फ्लफी ब्रश घेतला आहे. कॉन्टोरिंग केल्यावर तुमचे एजेस शार्प दिसतात. ओके, इथं आपलं कॉन्टोरिंग झालं आहे. कॉन्टोरिंग नंतर मी ब्लश वापरत आहे. इथं मी मिक्स क्लिअरचा ब्लश वापरत आहे. शेड नंबर आहे 22. स्माइल करून ब्लश अप्लाय करायचं. चीक्सवर, नोजवर, चीनवर थोडं मी ब्लश अप्लाय करते. तर ब्लश अप्लाय करून झालेलं आहे. इथं मी ग्लॅम 21 बेकिंग हायलायटर वापरते. नोजवर, त्यानंतर चीकवर, फोरहेडवर, चीनवर, ब्राउ बोनवर मी हायलायटर वापरण्यासाठी पेन्सिल ब्रशचा वापर करते. चांगल्या प्रकारे अप्लाय होते. स्विस ब्युटीची मी मेकअप फिक्सर वापरते. लांबून असा स्प्रे करायचा आहे थोड्या अंतरावर. मी नावची लिप लायनर वापरते. याचे लिपस्टिक मी वापरत आहे. शेड नंबर आहे 21. करून घेते. मेबलिनचा वॉटरप्रूफ मस्करा अप्लाय करते. फेक आयलॅशेस लावते. एसोपरचा आयलॅशेस ग्लू यूज करते मी. आयलॅशेसची साईज चेक करून घ्यायची. आपल्या डोळ्यांच्या प्रमाणे आपण ते कट करून घ्यायची आहे एक्स्ट्रा असेल तर. इथे मी ग्लू थोडा सुकल्यावर मग अप्लाय करणार आहे. ओके, आता ड्राय झालं आहे ग्लू, तर अप्लाय करूया. आयलॅश अप्लाय झाली आहे. मी हा मरून कलर थोडासा आणि ब्राऊन दोन्ही मिक्स घेते. डोळ्यांच्या खाली अप्लाय करते. पेन्सिल ब्रशच्या साहाय्याने मी आय शॅडो डोळ्याखाली अप्लाय करत आहे.
मी आता जेवढेही प्रोडक्ट वापरले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर चेकआउट करा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. टिल देन बाय.